न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाचे अनेक रस प्रकट करीत समाधान महाराज शर्मा यांनी आज कथेच्या 4थ्या दिवशी कथेचे अनेक रस प्रकट करीत असताना जन्मोत्सवाचे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला। आज मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला। यामुळे सिडकोतील पवननगर मैदानात सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या वेळी सिडकोत गोकुळ अवतरले असे चित्र बघावयास मिळाले। सिडकोतील पवननगर मैदानात मनपा माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या वतीने समाधान महाराज शर्मा यांच्या 7 दिवसीय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक लता पाटील, प्रतिभा पवार, कावेरी गुघे, लोकनेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद घुगे आदी उपस्थित होते। समाधान महाराज शर्मा पुढे म्हणाले, 7 दिवसीय भागवत कथेत भगवंताच्या 24 अवतारांचे वर्णन येते। श्रीमद भागवत कथा वर्णन करताना महाराजांनी 8, 9 व 10 स्कंद विशद केले। सिडको आणि सातपूरमधले सर्वांचे आवडते दिनकर अण्णा पाटील असं यांनी तिसऱ्यांदा हा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी घेत आहे। पहिल्यांदा रामकथा, दुसऱ्यांदा शिवमहापुराण आणि आता भागवत कथा असा हा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि सिडकोवासियांनी, महिलांनी, पुरुषांनी त्याला अतिशय असा चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आणि अण्णांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे दरवर्षी अण्णा 2 कार्यक्रम धार्मिक असे या ठिकाणी घेत जातील। धार्मिक कार्यक्रमाची महिलांना म्हणा, पुरुषांना म्हणा खरंच आवड असते आणि त्याचा म्हणजे महिलांना एक प्रतिसाद पण मिळालेला आहे। जेव्हा शिव महापुराण झालं, त्यांनी जी मनोकामना मागितली होती महिलांनी ती पूर्ण झालेली आहे। त्याच्यामुळे आणखीन जास्त विश्वास अण्णांवर, या धार्मिक कार्यक्रमावर त्यांचा, महिलांचा आणि पुरुषांचा बसलेला आहे। अण्णांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो, थांबतो। एक सामान्य नागरिक या पवननगर श्रमिक वर्ग या ठिकाणी भरपूर आहे आणि या ठिकाणी भविष्यामध्ये नवीन पिढी सुसज्ज अशी घडावी म्हणून अण्णांनी या ठिकाणी भागवताचं पारायण, भागवत कथाचं आयोजन केलेलं आहे। आणि त्याच्यापासून अनेक लोकांची नवीन पिढी यापासून चांगला संस्कार निष्पन्न होतील आणि अशा माणसाला लोकप्रतिनिधी या नात्यानं आणि एक धार्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या आणि ज्येष्ठांसाठी सुद्धा एक चांगलं काम करणारा असं व्यक्तिमत्व अशा नागरिकाला, अशा सभागृह नेत्याला जर या शासनाने, भाजपाने या ठिकाणी त्यांना एक आमदारकी नात्यानं जर उमेदवारी दिली तर निश्चितच या जनतेचं योग्यप्रमाणे त्यांचं काम राहील आणि जनतेमागे भरपूर असा सक्रिय आणि शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे। म्हणून पक्षाला त्यांचे उमेदवारी देणं, आमदार करणं हे जनतेच्या हातामध्ये, पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी आणि त्यांना आमदार म्हणून जनता स्वीकारेल। आणि आजही जनतेमध्ये एक भावी आमदार म्हणून अण्णांचा नावलौकिक अतिशय उत्तम प्रकारे आहे, कारण त्यांचं काम अतिशय उत्तम आहे आणि सर्व लोकांना त्याची कल्पना आहे आणि ते जनतेमध्ये कायम सामान्य नागरिकामध्ये मिसळतात आणि जनतेचं, सामान्य लोकांचे जे काही प्रश्न असतात ते अगदी चुटकीसरशी त्यांच्या समक्ष सोडवतात। आश्वासनं देण्याचं काम अजिबात करत नाही ते, त्यामुळे त्यांचं काम अतिशय उत्तम आहे असा जनतेचा होरा आहे। एक मी ज्येष्ठ नागरिक या नात्यानं मी अशी माझी भावना व्यक्त करतो। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।